आश्या सुखम स्वप्न सुखम दधी क्षीर गुणोद्भवम. या श्लोकाचा अर्थ असा आहे, आश्या सुखम म्हणजे तुम्ही तुमच्या तोंडाचे जास्त चोचले पुरवत असाल, स्वप्न सुखम म्हणजे तुम्ही दिवसा जास्त झोपत असाल, आणि दही, दूध आणि गुळ यांसारख्या गोड पदार्थांचे किंवा कफ आणि मेद वाढवणाऱ्या जास्त पदार्थांचे जर तुम्ही सेवन करत असाल तर तुम्हाला प्रमेह म्हणजेच डायबेटीस होऊ शकतो. नमस्कार, मी डॉक्टर चेतना साळुंके. आरोग्यावर बोलू काही या सेशन मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. जसं की मी आधी कमिटमेंट दिलेली होती तुम्हाला डायबिटीस या विषयावरती मी आहारावरती तुम्हाला मार्गदर्शन करेन, प्रॉपर डाएट प्लॅन देईन. तर आज या सेशन मध्ये मी तुम्हाला त्याविषयी अधिक माहिती देणार आहे. डायबिटीस म्हणजेच काय, तर आपल्या रक्तातील साखर जास्त वाढत असते, हे आपल्या सगळ्यांना कॉमन माहिती आहे. परंतु याच्याबद्दलची जर फॅक्ट आपण बघायला गेलो तर सगळ्या जगामध्ये आपला भारत देश हा डायबिटीज मध्ये दुसऱ्या क्रमांकावरती येतो. म्हणजे एवढी जास्त डायबिटीसचे रुग्ण आपल्या भारतामध्ये आहेत. आणि त्यातील ही मेन पॉइंट हा असा आहे की जवळपास त्यातल्या 50% लोकांना माहितीच नाहीये की त्यांना डायबिटीस आहे, म्हणजे शुगर सुरू झालेली आहे. त्यामुळं हा आजार अतिशय गंभीर होत चाललेला आहे. डायबिटीस हा आजार क्रॉनिक असतो, म्हणजे खूप दिवस चालणारा आजार आहे. एकदा का सुरू झाला की आयुष्यभर तुम्ही त्याच्यासाठी औषधं घेणं अपेक्षित असतं. परंतु योग्य वेळी आणि व्यवस्थित जर तुम्ही आहार घेतला, व्यवस्थित मार्गदर्शन केलं आणि तुमची लाईफस्टाईल चेंज केली तर हा डायबिटीस कंट्रोलमध्ये येऊ शकतो. आणि कदाचित जर तुम्ही प्री डायबेटिक फेजमध्ये असाल तर तुम्हाला लॉंग टर्म मेडिसिन पण घ्यावी लागणार नाही. परंतु सांगायचं तात्पर्य एकच आहे की डायबिटीस हा रिव्हर्सिबल सुद्धा होऊ शकतो. डायबिटीस मध्ये सकाळी उठल्या उठल्या तुम्ही 1 ग्लास कोमट पाणी प्यायचं आहे. या कोमट पाण्यामध्ये तुम्ही थोडासा लिंबू पिळून सुद्धा पिऊ शकता, किंवा मार्केटमध्ये जांभूळ बीज चूर्ण सुद्धा मिळतं. एक छोटा अर्धा चमचा त्या कोमट पाण्यामध्ये ते चूर्ण घालून तुम्ही ते पाणी पिऊ शकता. किंवा त्याच्यासोबतच तुम्ही रात्री भिजवलेले मेथीचे दाणे 7 ते 10 या प्रमाणामध्ये मेथीचे दाणे तुम्ही त्या कोमट पाण्यासोबत घेऊ शकता. यानं तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल व्हायला मदत होणार आहे. त्याच्यानंतर पुढच्या अर्धा ते 1 तासामध्ये तुम्हाला हलकासा व्यायाम करायचा आहे. कमीत कमी 30 ते 40 मिनिटाचा व्यायाम हा डायबिटीसच्या रुग्णांना खूप फायदेशीर ठरतो. किंवा जेव्हा शुगर स्टार्ट होते तेव्हा तुम्हाला डॉक्टर सुद्धा सल्ला देतात की जास्त वॉकिंग करा, चालायला जात जावा किंवा व्यायाम करा. तर याचं कारण हेच आहे की जेवढं डायबिटीस मध्ये तुमच्या शरीराची हालचाल जास्त होणार आहे तेवढं तुमची शुगर लेवल कंट्रोल व्हायला मदत होणार आहे. त्यामुळे नियमित व्यायाम हा डायबिटीस वरती एक छान उपाय ठरू शकतो. हे झाल्यानंतर जो पुढचा पार्ट आहे तो म्हणजे आहे ब्रेकफास्टचा, नाश्त्याचा. तो अत्यंत उपयुक्त आहे. डायबिटीस मध्ये जे काही तुम्ही दिवसभरामध्ये अन्न घेणार आहात, अन्नाचं सेवन करणार आहात, ते एका वेळेला जास्त प्रमाणामध्ये कधीही करायचं नाही. तर दिवसामध्ये त्याचे 3 ते 4 स्लॉट करायचे आणि थोड्या थोड्या प्रमाणामध्ये दिवसभरामध्ये अन्न घ्यायचे. म्हणजे थोडंसं सकाळी नाश्त्याला, त्यानंतर दुपारी थोडंसं जेवण करायचं, इव्हिनिंगला थोडंसं करायचं आणि रात्री थोडंसं करायचं. प्रॉब्लेम काय असतो, डायबिटीस मध्ये जर एका वेळेस तुम्ही भरपूर प्रमाणात जेवण घेतलं तर जास्त प्रमाणामध्ये तुमची शुगर स्पाइक ज्याला म्हणतात, म्हणजे अचानक शुगर लेवल तुमची वाढणार आहे आणि ती तुमच्या शरीरासाठी खूप धोकादायक ठरू शकते. त्यामुळे तसं न करता थोड्या थोड्या प्रमाणामध्ये तुम्हाला दिवसभरामध्ये अन्न सेवन करायचं आहे. त्यामुळे सकाळचा नाश्ता आहे तो तुम्ही एकदम छान आणि एकदम न्यूट्रिशन युक्त घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये कार्बोहायड्रेट पण थोडेसे असले पाहिजेत, त्याच्यामध्ये प्रोटीन पण असलं पाहिजे, फायबर पण असलं पाहिजे आणि बाकीचे जीवनसत्व किंवा मिनरल्स आहेत ते पण तुम्हाला मिळालं पाहिजे. जनरली आपण चूक काय करतो की सकाळी नाश्त्याला जे काही पोहे असेल, उपमा असेल किंवा इतर जे इडली वगैरे असेल किंवा मोस्टली चहा, बिस्किट, खारी किंवा बटर, पाव अशा पद्धतीचं नाश्त्याला आपण अन्न सेवन करत असतो किंवा खात असतो. पण या सगळ्याचं जर तुम्ही ऑब्झर्वेशन केलं तर याच्यामध्ये कार्बोहायड्रेट जास्त आहेत, म्हणजे ग्लुकोज जास्त आहे, जे की तुमच्या रक्तातली शुगर वाढवणार आहे. त्यामुळे असा नाश्ता, असा ब्रेकफास्ट कम्प्लीट तुम्हाला अवॉइड करायचा आहे, अजिबातही घ्यायचा नाही. तर डायबिटीसच्या पेशंटनी सकाळी नाश्त्यामध्ये जे काही तुमच्या घरामध्ये भाकरी आहे, भाकरीमध्ये मोस्टली तुम्ही ज्वारीची भाकरी, ओट्सची भाकरी किंवा सगळ्या कडधान्यांची मिक्स पिठाची भाकरी किंवा बाजरी नाचणी हे सुद्धा डायबिटीस वरती खूप छान उपयुक्त ठरतं.
आणि हे सगळे ज्वारी, बाजरी, नाचणी, ओट्स हे लो ग्लायसेमिक इंडेक्स म्हणजे याच्यामध्ये हे तुमची अचानक ब्लड शुगर लेवल वाढवत नाही, त्याला लो ग्लायसेमिक इंडेक्स डाएट म्हणतात. तर हे असल्यामुळं तुम्हाला डायबिटीस वरती अत्यंत उपयुक्त ठरू शकते. तर सकाळी ब्रेकफास्ट मध्ये तुम्ही छोटीशी ज्वारीची किंवा जे काही असेल नाचणी असेल, बाजरी असेल याची भाकरी आणि भाजी आणि त्याच्यामध्ये एक छोटीस डिश भरून सॅलेड हे तुम्ही सकाळी नाश्त्याला घेऊ शकता. सकाळी ब्रेकफास्ट घेतल्यानंतर जर तुम्हाला मध्ये मध्ये भूक लागत असेल तर तासाच्या किंवा 2 तासाच्या फरकाने नंतर तुम्ही हेल्दी स्नॅकिंग म्हणून मध्ये सॅलेड खाऊ शकता किंवा गोड नसलेलं कोणतंही एखादं फळ खाऊ शकता. त्याच्यानंतर दुपारच्या जेवणामध्ये साधारणतः दुपारचं जेवण हे तुमचं 12 ते 2च्या दरम्यान असायला हवं. डायबिटीसमध्ये अजून एक नियम तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे की जे तुमचं दिवसाचं जेवणाचं शेड्यूल आहे ना ते फिक्स ठेवायचं. म्हणजे जर तुम्हाला 12 वाजता जेवायची सवय असेल तर रोज 12 वाजता जेवायचं. जर तुम्हाला 2 वाजता जेवायची सवय असेल तर रोज 2 वाजता जेवायचं. एकदा 12 वाजता, एकदा 2 वाजता, एकदा 1 वाजता असं कधीही करायचं नाही. म्हणजे डेलीचं जे रुटीन आहे ते तुमचं ते एकदम फिक्स तुमचं शेड्यूल असलं पाहिजे. वारंवार ते चेंज करायचं नाही. त्यामुळे तुमची ब्लड शुगर लेवल कंट्रोल राहायला फार फायदा होतो या गोष्टीमुळे. तर आता आपण दुपारच्या जेवणाविषयी बोलत होतो. दुपारच्या जेवणामध्येही तुम्हाला सेम सकाळसारखं तुम्ही भाकरी घेऊ शकता. भाकरीमध्ये जे काही तुमच्याकडे अवेलेबल असेल ते ज्वारी, नाचणी, बाजरी किंवा कडधान्याची ओट्सची भाकरी वगैरे हे काहीही चालेल, यापैकी जे अवेलेबल असेल ते. भाज्यांमध्ये मात्र तुम्हाला उत्तम प्रोटीनयुक्त भाज्या घ्यायच्या आहेत. दुपारच्या जेवणामध्ये 1 ग्लासभर तुम्ही ताक ऍड करू शकता. तिथे दुपारच्या जेवणामध्येही थोड्याफार प्रमाणामध्ये तुम्हाला सॅलड घ्यायचं आहे. जर तुमचं वजन जास्त असेल तर जेवणाच्या आधी तुम्ही 1 डिश भरून सॅलड घ्यायचं आहे, जेणेकरून तुमचं वेट लॉस पण होईल आणि तुमच्या पोटामध्ये फायबर पण जाऊ शकेल. त्यानंतर भाज्या खाताना नेहमी लक्षात ठेवा की डायबिटीसमध्ये तुम्हाला तिखट, कडू आणि कषाय रसात्मक भाज्या ज्या आहेत त्याच्यामध्ये कडू कारलं असेल, दोडका असेल, पडवळ असेल, मेथी असेल. कारण आयुर्वेद पण हेच सांगतो की डायबिटीसमध्ये तिखट, कडू आणि कषाय म्हणजे तुरट रसात्मक जे काही अन्न घटक आहेत ते जास्तीत जास्त सेवन करायचे आहेत आणि ते शुगर लेवल कंट्रोल करायला मदत करतात. म्हणजे ह्याचाच अर्थ काय तर तुम्हाला जास्त गोड पदार्थ, जास्त खारट पदार्थ अजिबात खायचे नाहीत किंवा गोड तर तुम्हाला पूर्णपणे स्किप करायचं आहे. साखरेपासून बनलेलं अन्न तुम्हाला पूर्णपणे स्किप करायचं आहे. पण पुन्हा लक्षात ठेवायचं आहे की तिखट, कडू आणि तुरट रसात्मक हे अन्न तुम्हाला जास्त सेवन करायचं आहे. म्हणून तर आपल्याला नेहमी सांगतात की कडू कारलं जास्त खात जावा, त्यांनी साखर कंट्रोलमध्ये येईल. त्याचं लॉजिक हेच आहे की ते कडू रसात्मक असतं. तर हे दुपारच्या जेवणामध्ये हे सगळं तुम्ही इन्क्लूड करायचं आहे. इव्हिनिंग मध्ये तुम्ही थोडेसे ड्रायफ्रुट्स खाऊ शकता. त्यानंतर गोड नसलेले एखादं फळ खाऊ शकता. जर तुमची भूक खूपच जास्त असेल तर एखादं उकडलेलं अंड सुद्धा खाऊ शकता. म्हणजे हे सगळ्याचं कॉम्बिनेशन नाही करायचं. यापैकी जे काही अवेलेबल असेल ते तुम्ही खाऊ शकता. फुटाणे खाऊ शकता, थोडेसे लाह्या, चिरमुरे वगैरे तुम्ही खाऊ शकता. आणि हा महत्वाचा एक विषय आहे की आपल्याला पहिल्यापासून जर तुम्हाला चहाची सवय असेल तर डायबिटीसमध्ये चहा घ्यायचा नाही. चहाच्या ऐवजी ते रिप्लेस तुम्ही ग्रीन टी किंवा एनर्जी ड्रिंक वगैरे अशा प्रकारच्या ड्रिंकनी करू शकता. परंतु चहा अजिबात इथे घ्यायचा नाही. इव्हिनिंगला तुम्हाला थोडंसं एनर्जेटिक वाटण्यासाठी तुम्ही अवश्य कोणत्याही चांगल्या कंपनीचा ग्रीन टी वगैरे घेऊ शकता. रात्रीचं जेवण डायबिटीसच्या पेशंटनी एकदम हलकं ठेवायचं आहे. महत्वाची गोष्ट म्हणजे रात्री उशिरा अजिबात जेवायचं नाही. रात्री जेवढं जास्त उशिरा तुम्ही जेवाल तेवढी तुमची ब्लड शुगर लेवल जास्त वाढणार आहे आणि त्याच्यामुळं रात्रभर तुमची झोप नीट लागणार नाही. वारंवार तुम्हाला लघवीला वगैरे जायला लागणार आहे. त्यामुळं रात्रीचं जेवण, आणि असंही शास्त्र आपलं सांगतं की तुम्हाला फिट राहायचं असेल तर सूर्यास्तापूर्वी जेवण करायचं. पण ऍटलिस्ट तुम्ही मिनिमम 7 ते 8 या वेळेमध्ये तुम्ही रात्रीचं जेवण घेऊ शकता. शक्यतो 8 नंतर अजिबात लेट नाईट तुम्ही जेवण घ्यायचं नाही. रात्रीच्या जेवणामध्येही एकदम हलका आहार घ्यायचा आहे. याच्यामध्ये तुम्ही भाज्यांचं सूप असेल, कोशिंबीर असेल, सॅलड असेल किंवा पुन्हा एखादी छोटीशी भाकरी किंवा थोडीफार चपाती वगैरे तुम्ही खाऊ शकता. डायबिटीसच्या पेशंटनी रात्रीचं जेवण हे एकदम हलकं ठेवायचं आहे.
जसं की मी तुम्हाला आधीच सांगितलेलं आहे की जेवण हे नियमित वेळेवरतीच झालं पाहिजे. रात्री उशिरा जर तुम्ही जेवण घेतलं तर तुमची जेवढं जास्त प्रमाणात तुम्ही जास्त जेवण घेणार आहे तेवढ्या प्रमाणामध्ये आपल्या रक्तामध्ये साखर तयार होत असते. त्यामुळं रात्री जर शुगर लेवल तुमची अचानक स्पाइक झाली तर रात्रभर झोप न लागणे किंवा वारंवार लघवीला जावं असं लागणे हे कॉमन प्रॉब्लेम तुमच्यासोबत होऊ शकतात. त्यामुळं रात्री जास्त उशिरा जेवण घेऊ नका. 7 ते 8 या वेळेच्या मध्ये तुम्ही जेवण घेणं योग्य आहे. 8 नंतर शक्यतो जेवण घ्यायचं नाही. आणि रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही एकदम हलकं म्हणजे जसं की भाज्यांचं सूप असेल, डाळ असेल, वरण असेल किंवा मोड आलेल्या कडधान्याची उसळ वगैरे असेल अशा पद्धतीचा आहार तुम्ही रात्री घेऊ शकता. रात्री जेवणानंतर शतपावली करायला अजिबात विसरायचं नाही. म्हणजे जेवण केलं आणि लगेच तुम्ही एका जागेवरती बसून राहिलं किंवा लगेच तुम्ही झोप घेतली तर हे सुद्धा चुकीचं ठरणार आहे. कारण जेवढं तुम्ही आपलं शरीर जेवणानंतर थोडंसं ऍक्टिव्ह ठेवाल किंवा शतपावली कराल तेवढं तुमचे रक्तातील शुगर लेवल कमी व्हायला मदत होणार आहे. त्यामुळं जेवण आणि झोप याच्यामध्ये कमीत कमी 2 तासाचं अंतर अपेक्षित आहे. तर अशा प्रकारे उत्तम दिनचर्या ठेवल्यास आणि योग्य आहार विहार संतुलित प्रमाणामध्ये केल्यास तुमचीही ब्लड शुगर लेवल कंट्रोलमध्ये राहू शकते. पण एक गोष्ट महत्वाची आहे, मी फक्त तुम्हाला आहाराविषयी मार्गदर्शन करणार आहे. तुमच्या डॉक्टरांनी दिलेल्या मेडिसिन मध्ये कोणताही इंटरफिअर करणार नाही. तुम्हीही तुमच्या डॉक्टरांनी जी काही औषधं दिलेली आहेत ती कधीही स्किप करायची नाहीत किंवा त्याच्यामध्ये कोणताही बदल करायचा नाही. तर अशा महत्वपूर्ण माहितीसाठी तुम्ही या व्हिडिओला लाईक करू शकता, जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करू शकता आणि माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करू शकता. भेटूया पुन्हा नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद.